सुंदर मनामध्ये भरली. तुम्हाला काय सारखंच पाहायला बोलवलं काय इकडं? जाय त्याला. असे एक दांडगे ट्रेनर आहेत ना, जर अशी एक दिली ना माणसाला तर माणूस जागेवर उठायचं ना, माहितीये. पण सर त्यांची फी परवडणार नाही आपल्याला. ते हे पहा, कसं आहे ना, ही शर्यत जर जिंकायची असेल ना तर हे असले खर्च करावे लागणार आता. आणि लतिका, आपणशी बोलून घ्या आणि अभिनव घरी आणा. आता हीच वेळ आहे आपण त्यांच्या पाठीशी उभं राहण्याची. समजतंय का? खेळाडू मेंटली स्टेबल नसेल तर कशी जिंकणार शर्यत? दारोदारी फिरत राहिलं तर होईल का त्याची तयारी? लतिका, त्या दौलतचं पाय, त्याचे सगळे ट्रेनर, त्याची सगळी फॅमिली जमा होते. अहो सर, आपल्याला दौलतची तुलना नाही, स्पर्धा करायची. त्याची स्ट्रेंथ वेगळी आहे, अभ्याची वेगळी. अगं पण त्या ट्रेनर कडून आपण बोलू यावर सर. तू काहीतरी कर लतिका, नाही तर मला काहीतरी करावं लागेल, कळलं? आणि आपणशी बोला बरं. अभ्या डार्लिंग, मागत पडेल तुला. मागत पडेल आत्ताच्या आत्ता इथं तुझे 2 तुकडे करून फेकून दिला ना तर कोणाच्या बापाला कळणार नाही. दौलतराव, असं काही करू नका, आमचं अख्खं करिअर बरबाद होईल. आबासाहेबांच्या सांगण्यावर इथं आलो आम्ही. असं काही नाही करत आहे, फ्रेंड आहे आमचा. कारण मग दोस्त आहे आमचा, डार्लिंग म्हणतो आम्ही याला. त्याचा एक चेला आपल्याला नडला होता, कोण रे, काय नाव त्याचं? सुन्याची वाटी भरली होती, त्याचं सामान पडेल असेल ना गाडीत. आहे ना, लाल चुनरी, बांगड्या भिंगड्या. चला आणतो. शेट, शर्यत हारल्यावर तुला घालावेच लागतील ना बांगड्या. आता जरा ट्रायल. कालप्या वडणी आण रे. शेट, हो गया कुंकू. मालक, चावला तुम्हाला, लय दात आले तुला. तुझा विषय संपून टाकतो आज अभ्या डार्लिंग. मालक, शेट, नरड फोडून ठेवतो आज तुझा अभ्या. काही माजला तो. दौलत,